दृश्य आपण पाहतोय। दरम्यान शरद पवारांनी या संदर्भात एक ट्विट केलंय। शरद पवार काय म्हणतात? गृह विभागाचा हलगर्जीपणा हा संशयास्पद असल्याचं ट्विट शरद पवारांनी केलेलं आहे। कायद्याच्या चौकटीत या आरोपीला फाशी व्हायला हवी होती। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, चौकशी व्हावी या घटनेची आणि चौकशीतनं वस्तुस्थिती समोर यावी अशी सुद्धा मागणी शरद पवारांनी केलेली आहे। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, अत्यंत महत्त्वाच्या स्पॉटवरती आहे, कारण अजित जिथे आहे तिथेच हा सगळा थरार घडलेला होता। तिथेच अक्षयनं पोलिसांवरती बंदूक उगारली, गोळ्या झाडल्या आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला। थेट जातोय अजितकडे। अजित, ज्ञानदा, जी माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि प्राथमिक चौकशीमध्ये जी माहिती समोर आलेली आहे ती घटनाक्रमानुसार सांगतो। साधारणपणे 3-3:30 वाजता क्राईम ब्रांचचे पोलीस दुपारीच गेले होते, पण 3-3:30 वाजता प्रक्रिया पूर्ण झाली आणि 4-4:30च्या दरम्यान जो अक्षय शिंदे आहे त्याला घेऊन पोलीस निघाले। पोलिसांची गाडी होती, पुढच्या फ्रंट सीटवरती निलेश मोरे बसले होते, मध्ये अक्षय शिंदे बसला होता, त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 2 पोलीस बसले होते आणि मागे 1 पोलीस होते। या सगळ्या पार्श्वभूमीनंतर जेव्हा तळोजा जेलून ते निघाले त्याला घेऊन अक्षय शिंदेला घेऊन, तेव्हा मुंब्र्यातला हा वाय जंक्शन ब्रिज जो आहे हा संपूर्ण ब्रिज आपल्याला दिसतोय। या ब्रिजवर येताच अक्षय शिंदेने पुढे निलेश मोरे जे बसले होते, निलेश मोरे जेव्हा फ्रंट सीटवर बसले होते तेव्हा ड्रायव्हर आणि जे फ्रंट सीट असते त्याच्यामध्ये जी गॅप होती त्या गॅपमध्ये त्याला इथे रिव्हॉल्वर दिसत होती आणि ते रिव्हॉल्वर त्याने खेचण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस त्याला निलेश मोरे यांनी हटकलं, पण त्या सगळ्या झटापटीमध्ये एक गोळी जी आहे ती अक्षय शिंदेने चालवली आणि ती निलेश मोरे यांच्या मांडीला लागली आणि त्यानंतर जेव्हा फायर झालं तेव्हा सगळे आतले पोलीस जे ते थबकले होते आणि एकूणच थबकल्यानंतर ती जी रिव्हॉल्वर अक्षय शिंदेने काढली, त्या रिव्हॉल्वर काढल्यानंतर त्याने आणखीन एक त्यातून फायर झालं जो हवेत फायर केला आणि तिसऱ्या फायरमध्ये त्याच्या बाजूचा जो पोलीसवाला होता त्याच्या पोलीसवाल्याच्या या खांद्याला गोळी लागली। या प्रकरणामध्ये तिथे त्यांनी झटापट सुरू होती। अक्षय शिंदे आणि जो बाजूचा पोलीस होता उजव्या बाजूचा, त्यांनी झटापट सुरू असताना लेफ्ट साईडला संजय शिंदे नावाचे पोलीस होते, त्यांनी त्यांच्याकडे रिव्हॉल्वर काढली आणि त्यांनी जेव्हा त्याला थांबवण्याचा किंवा त्याला घाबरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यात देखील झटापट केली आणि हातवर त्यांनी चालू होती आणि त्या झटापटीमध्ये जी गोळी चालली ती गोळी जी आहे ती अशा रीतीनं पोलिसांनी आणि डॉक्टरांनी माहिती सांगितली ती गोळी जी आहे ती अशा रीतीनं येऊन या बाजूला लागलेली आहे। त्यामुळे या सगळ्या पट्ट्यामध्ये ती गोळी लागल्यामुळे इथून गोळी शिरली आणि गोळी जी आहे ती या इथपर्यंत आली आणि त्यामुळे अक्षय शिंदे जो आहे तो गंभीररीत्या जखमी झाला। ही घटना घडल्यानंतर पोलिसांना काही सुचलं नाही। भूषण शिंदे नावाचे यावेळी एक अधिकारी होते, त्यांनी ही जी गाडी आहे ती तात्काळ कळवा हॉस्पिटलला पळवली आणि थेट अक्षय शिंदेला जो आहे तो कळवा हॉस्पिटलच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण तत्पूर्वी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला होता आणि एक API आणि एक हवालदार या दोघं त्यामध्ये जखमी झाले होते। आणि ही घटना ज्यावेळी घडली या सगळ्या रोडवरती, हा वाय जंक्शन ब्रिज आहे मुंब्र्याचा आणि या संपूर्ण ब्रिजवरती साधारणपणे 5:30च्या सुमारास 5 ते 5:30च्या सुमारास ही घटना घडली आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर ही घटना ज्या आतमध्ये घडली फायरिंगचे आवाज झाले, त्यामुळे भूषण शिंदेने आणखीन एक अधिकारी ज्यांना खूप त्रास होऊ लागला, पण त्यांनी ती गाडी आहे ती थेट कळवा हॉस्पिटलपर्यंत पोहोचवली आणि तिथं उपचार जे आहे ते सुरू केले। पण या सगळ्या घटनेमध्ये 2 अधिकारी भूषण शिंदे त्यांच्यासोबत आणखीन एक अधिकारी जो होता, या दोघांना बीपीचा खूप त्रास झालेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। ही संपूर्ण घटना ज्ञानदा जी आहे या सगळ्या 100 मीटर, हा सगळा 100-200 मीटरचा जो वाय जंक्शन ब्रिज आहे या ब्रिजमध्ये घडलेली आहे, रनिंग गाडीमध्ये घडलेली आहे आणि पोलिसांनी गाडी कुठेच न थांबवता थेट इथून कळवा हॉस्पिटलला गाडी जी आहे ती नेली आणि अक्षय शिंदेला जे आहे ते तिथं जे आहे ते त्याला ॲडमिट केलं, पण तत्पूर्वी त्याचा मृत्यू झालेला आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। प्राथमिक चौकशीमध्ये अतिरिक्त पोलीस अधिकारी दर्जाचे एक अधिकारी आहेत, त्यांनी घटनास्थळी घटनास्थळी नाही ज्या सगळ्या प्रकरणामध्ये जे पोलीस लोक आहेत, मग ते निलेश मोरे असतील, भूषण शिंदे असतील आणि इतर जे 3 अधिकारी होते, या 5 जणांची त्यांनी जेव्हा विचारपूस केली तेव्हा असं ही संपूर्ण घटना कळली। त्यामुळे अधिकृतरित्या आपण पुन्हा सांगतो की अधिकृतरित्या प्राथमिक तपासामध्ये पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार झटापटीमध्ये 2 पोलीस जखमी झाले आणि त्यामध्ये एकच गोळी, अक्षयने 3 गोळ्या चालवल्या आणि पोलिसांकडून एकच गोळी चालली गेलेली आहे। त्या एकाच गोळीमध्ये अक्षयचा मृत्यू झालेला आहे। आता ह्याला एन्काउंटर म्हणायचं का प्रतिबचावाकरता केलेला गोळीबार म्हणायचा का झटापटीमध्ये झालेली हत्या म्हणायची किंवा झटापटीमध्ये झालेला मृत्यू म्हणायचा, हे आता सरकारी यंत्रणा आणि राजकीय पातळीवरती ठरेल। पण जी घटना घडलेली आहे सविस्तर तळोजा जेलपासून ते मुंब्रा वाय जंक्शनपर्यंत आणि इथून ते थेट तिथं जे कळवा रुग्णालय तिथपर्यंत जी घडली हे सगळी संपूर्ण घटना आपण सांगितलेली आहे। आणि आपण जर पूर्ण पाहिला तर हा मुंब्रा वाय जंक्शन जो आहे हा तसं पाहायला गेलं तर इथून अवजड वाहनांची मोठी वाहतूक होत असते आणि
इथं जी आहे ती साधारणपणे 4 ते 6च्या दरम्यान गाड्यांची जास्त वाहतूक नसते आणि इथं आल्यानंतर अक्षयला एकदम आक्रमक झाला होता आणि त्याने रिव्हॉल्वर खेचण्याचा प्रयत्न केला. त्यात झटापट झाली. 3 गोळ्या अक्षयने फायर केल्या आणि एकच गोळी हा सगळा परिसर आहे. मुंब्रा बायपासचा हा सगळा परिसर आणि चालत्या गाडीमध्ये धावत्या गाडीमध्ये ही झटापट झाली. झटापटीमध्ये 3 गोळ्या अक्षयकडनं फायर केल्या गेल्या. 2 त्यातल्या मिसफायर झाल्याची माहिती मिळते आणि पोलिसांनी एकच गोळी चालवली जी गोळी अक्षयला लागली, ज्यात अक्षयचा